नमस्कार. लक्षवेधीमध्ये आपलं मनापासून स्वागत. आजचा दिवस महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये विशेष महत्त्वाचा. याचं कारण गेली 55 वर्ष ज्या नावाशिवाय महाराष्ट्रातल्या राजकीय इतिहासाला पुढेच जाता येत नाही असं नाव म्हणजे शरद पवार. 4 वेळा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि राष्ट्रीय पातळीवर संरक्षण मंत्री पदापासून कृषी मंत्री पदापर्यंत लोकसभेच्या विरोधी पक्षनेतेपदापासून अनेक पदं शरद पवारांनी भूषवली. असा हा ज्येष्ठ जाणता नेता उद्या आपल्या वयाच्या 75मध्ये म्हणजे अमृत महोत्सवात पदार्पण करतोय. या महाराष्ट्रातल्या अनेक महत्त्वाच्या दूरगामी ऐतिहासिक अशा निर्णयांना शरद पवारांचे निर्णय कारणीभूत होते आणि त्यामुळे महाराष्ट्राच्या सामाजिक राजकीय अशा अनेक गोष्टींना एका वेगळ्या प्रकारचं वळण मिळालं. नवीन पिढी पुढे आली, त्यांनी स्वतःचे नवीन पक्ष काढले, परत काँग्रेसमध्ये गेले, परत येऊन एकदा विचारांची फारकत झाली. हा सगळा इतिहास महाराष्ट्राला माहिती आहे. खास जय महाराष्ट्राला दिलेल्या 3.5 तासाच्या प्रदीर्घ मुलाखतीमध्ये शरद पवारांनी स्वतः या सगळ्या विषयांवर पडदा टाकलाय. अगदी थेट आणि अचूक विचारलेल्या प्रश्नांना बिनधास्त उत्तरं दिली आहेत. मागचे 2 दिवस जय महाराष्ट्रावर ही मुलाखत आपण बघता आहात. आजही रात्री हा कार्यक्रम संपल्यानंतर 9:30 वाजता आणि उद्या सकाळी 9:30 वाजता आपण शरद पवारांच्या या मुलाखतीचे काही निवडक सारांश, वेचक सारांश आपण बघणार आहातच. आजचं प्रयोजन या कार्यक्रमाचं थोडंसं वेगळं आहे. शरद पवार काही अधिक काही उणे असं या कार्यक्रमाचं शीर्षक आपण बघितलं असेल. शरद पवारांनी घेतलेले निर्णय हे नेमके महाराष्ट्राला कसे वाटले, शरद पवारांच्या एकूणच कारकिर्दीचे ज्याला आपण प्लस पॉईंट्स म्हणजे शक्तीस्थळ म्हणतो ती काय होती, काही ठिकाणी शरद पवार कमी पडले का, अनेक ठिकाणी शरद पवारांवर दिल्लीमध्ये अन्याय झाला का, झाला असेल तर तो कुठला झाला, आणि त्याचबरोबर शरद पवारांच्या मनामध्ये कुठल्या गोष्टीचं शल्य आहे का, इथपासून ते सर्वसामान्य कार्यकर्त्यांना कसे वाटतात शरद पवार, माध्यमकर्मींना कसे वाटतात शरद पवार, आणि त्याहीपेक्षा पलीकडे जाऊन शरद पवार अनप्रेडिक्टेबल म्हणजे कुठल्याच त्यांच्या गोष्टीचा वेध न घेता येण्यासारखे का वाटतात, आणि तरीसुद्धा समोरच्या प्रतिस्पर्ध्याला अचानक एखादा डाव टाकून ते चारी मुंड्या चित कसं करतात. या सगळ्या शक्तीस्थळांचा, मर्मस्थळांचा, काही बाबतीत गुणदोषांचा विचार करायचा एक छोटासा प्रयत्न आहे. पण त्याच्या आधी जय महाराष्ट्रातर्फे, आपल्या सगळ्या दर्शकांतर्फे आणि जे आपल्या या कार्यक्रमात सहभागी होणार आहेत त्या सगळ्यांतर्फे आपण महाराष्ट्रातल्या या जाणत्या नेत्याला अभिष्टचिंतन करूया, दीर्घायुरोग्य संपन्न आयुष्य त्यांना लाभो अशी इच्छा व्यक्त करूया आणि या कार्यक्रमाला सुरुवात करूया. या कार्यक्रमात माझ्याबरोबर आहेत ज्येष्ठ पत्रकार पद्मभूषण देशपांडे, ज्यांनी स्वतः अनेक वर्ष शरद पवारांबरोबर वार्तांकन केले, त्यांची मुलाखती, त्यांच्या निवडणुकांची वार्तांकनं त्यांच्याबरोबर राहून केलेली आहेत, आणि संपादक पदावर सुद्धा अनेक वृत्तपत्रांमध्ये सकाळपासून ते अनेक वृत्तपत्रांमध्ये त्यांनी काम केलेलं आहे. असे पद्मभूषण देशपांडे आपल्याबरोबर आहेत. काही वेळातच ज्येष्ठ पत्रकार आणि महाराष्ट्र टाइम्सचे सहसंपादक राहिलेले हेमंत देसाई आपल्याबरोबर येणार आहेत. या चर्चेमध्ये तेही भाग घेणार आहेत. पुण्याहून आपल्याबरोबर आहेत ज्येष्ठ राजकीय विश्लेषक कुमार सप्तर्षी, समाजवादी विचारांचे पुरस्कर्ते आणि पुलोद सरकार असताना अतिशय जवळून विधिमंडळ बघितलेले असे कुमार सप्तर्षी, म्हणजे अगदी युक्रान चळवळीपासून तरुण तुर्कांच्या सगळ्या चळवळीपासून सर्व काही बघितलेले, शरद पवारांना विधिमंडळात ॲडमिनिस्ट्रेशन करताना युवक चळवळीमध्ये बघितलेले कुमार सप्तर्षी आपल्याबरोबर आहेत. आणि त्याचबरोबर आहेत सकाळ टाइम्स पुणेचे संपादक रोहित चंदावरकर, टेलिव्हिजन म्हणजे इलेक्ट्रॉनिक मीडिया आणि प्रिंट म्हणजे मुद्रित माध्यमं, वर्तमानपत्र याचा प्रदीर्घ अनुभव हा रोहित चंदावरकरांना आहे. CNN, IBN सारख्या मोठ्या वाहिनीचे ते राजकीय संपादक राहिलेले आहेत आणि त्यांनीही अर्थातच शरद पवारांची कारकीर्द गेल्या 3-4 दशकं ही जवळनं बघितलेली आहे. ही सगळी तज्ज्ञ मंडळी आहेत. आणि त्याचबरोबर आमचे निलेश खरे आहेत, जय महाराष्ट्राचे मॅनेजिंग एडिटर, तेही आपल्याबरोबर या कार्यक्रमात त्यांची मतं मांडणार आहेत. कारण निलेश खरेंना या कार्यक्रमात मुद्दाम आम्ही सहभागी व्हायला सांगितलं. याची कारणं 2. एकतर ते अतिशय अनेक वर्ष अनुभव घेतलेले असे उत्तम पत्रकार आहेत टेलिव्हिजन मीडियाचे, आणि दुसरी गोष्ट म्हणजे शरद पवारांसारख्या अनेक नेत्यांची कॅरिकेचर्स काढणारे उत्तम व्यंगचित्रकार आहेत. तेव्हा मला निलेश खरेंकडनं दोन्ही भूमिकांमधनं त्यांची मतं आवडतील. एक तर उत्तम पत्रकार, टीव्हीचे अनेक गोष्टींची रिपोर्टिंग्स त्यांनी जागेवर जाऊन केलेली आहेत अनेक वाहिन्यांकरता, आणि त्याचबरोबर शरद पवारांची उत्तम व्यंगचित्रसुद्धा काढली आहेत. म्हणून मला निलेश खरेंचं मत या बाबतीतलं, व्यंगचित्रकारांना कसे वाटतात शरद पवार, त्यांच्या नजरेतून कसे दिसतात शरद पवार, हे मला जाणून घ्यायचं आहे. सगळ्यात पहिल्यांदा मी जाईन ते पद्मभूषण देशपांडेंकडे. पद्मभूषण, तुम्ही शरद पवारांना अनेक भूमिकांमधून बघितलं. तुमचे वडील ज्येष्ठ पत्रकार बाळासाहेब देशपांडे, ज्यांनी आम्हाला सगळ्यांना हाताला धरून विधिमंडळ कसं कव्हर करतात हे शिकवलं, त्यांनी तर शरद पवारांना आपल्याही पिढीपेक्षा म्हणजे तुमच्या आणि माझ्या पिढीपेक्षा आधी एक तप म्हणजे 12 ते 15 वर्षापेक्षाही जास्त काळ आपल्या आधी, म्हणजे गेले जवळजवळ 50 वर्ष शरद पवारांना बाळासाहेब देशपांडेंनी बघितलं. त्यांनी तुम्हाला अनेक गोष्टी सांगितल्या असतील. मला तुम्हाला असं विचारायचं आहे, शरद पवार तुम्हाला कुठल्या अर्थाने सर्वात जास्त भावतात? एक राजकारणी म्हणून, एक माणूस म्हणून, एक समाजकारणी म्हणून, की आणखी कुठल्या भूमिकेमध्ये, एक ॲडमिनिस्ट्रेटर म्हणून तुम्हाला शरद पवारांचं सगळ्यात जास्त मोठं कर्तृत्व किंवा भावणारी गोष्ट कुठली? समीरण, खरंच अवघड प्रश्न आहे. कारण एखादं व्यक्तिमत्व जसं बहुआयामी असतं
त्यातलं आपल्याला नेमकं काय भावलं असा जर प्रश्न विचारला तर मला असं वाटतं की शरद पवारांचं सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्यांचं सतत इथल्या माणसांबरोबर जोडून असणं. इथल्या माणसांबरोबर, इथल्या मातीबरोबर ते कायम जोडलेले आहेत. म्हणजे त्यांच्या भूमिकांविषयी काही शंका असतील, काही मतमतांतरं असतील, पण त्यांनी आपला मतदारसंघ म्हणजे महाराष्ट्रातला जो एक मोठा सर्वसामान्य माणूस आहे, ग्रामीण भागातला जो शेतकरी आहे, त्याला सोडून त्याच्यापेक्षा वेगळी भूमिका कधी घेतली नाही आणि ते सतत त्याच्याबरोबर राहिले. मला त्यांच्या व्यक्तिमत्वातले दोन पैलू फार महत्त्वाचे वाटतात. एक सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ते पूर्णपणे लोकशाहीवादी आहेत. लोकशाहीवर त्यांचा नितांत श्रद्धा आहे आणि म्हणून लोकशाहीच्या मूल्याला जिथे जिथे ठेच येते तिथे तिथे ते आपली भूमिका नेहमी मांडत असतात. आणि दुसरा महत्त्वाचा भाग असा की ते मनाने पूर्णपणे काँग्रेसमन आहेत. म्हणजे त्यांनी काँग्रेसच्या विरोधात बंड केली, ते काँग्रेसमधून बाहेर पडले, दोनदा बाहेर पडले. समाजवादी आणि त्यावेळच्या संघीय म्हणजे भाजपच्या आधी त्यांना बरोबर घेऊन त्यांनी महाराष्ट्रामध्ये पोलोचं राजकारण केलं. पण तरीसुद्धा आजही त्यांच्याविषयी काही वेळेला शंका व्यक्त केल्या जातात, पण तरीसुद्धा ते मनाने पूर्णपणे काँग्रेसमन आहेत. आणि त्यांचे गुरु यशवंतराव चव्हाण हे ज्या अर्थाने नेहरूवादी होते त्याच अर्थाने शरद पवार नेहरूवादी आहेत. मला असं वाटतं की हे जे 2-3 त्यांचे पैलू आहेत, हे पैलू समजून घेण्याच्या दृष्टीने, महाराष्ट्राच्या दृष्टीने, विशेषतः राजकारणाच्या दृष्टीने खूप महत्त्वाचे आहेत. रोहित चंदावरकर, मी तुमच्याकडे येतो. तुम्ही दोन्ही माध्यमांमधून शरद पवारांना बघितलेलं आहे, इलेक्ट्रॉनिक माध्यमातूनही आणि वर्तमानपत्रांच्या मुद्रित माध्यमातून सुद्धा. इतके वर्ष शरद पवार कव्हर करताना, शरद पवार दाखवताना किंवा शरद पवारांवर लिहिताना तुम्हाला शरद पवारांचं हे बहुआयामी व्यक्तिमत्व नेमकं कसं वाटलं? त्यांची शक्तिस्थळं आपण आधी बोलूयात आणि त्याच्यानंतर ज्या स्थळांवर टीका होते किंवा ज्या स्थळांबद्दल मतभेद होऊ शकतात अशा मुद्द्यांवर आपण नंतर बोलूया. तुम्हाला शरद पवारांची शक्तिस्थळं किंवा त्यांचे प्लस पॉईंट्स काय वाटतात? समीरण, मला असं वाटतं की पद्मभूषणने सांगितलेला एक मुद्दा अतिशय खरा आणि बरोबर आहे. तो म्हणजे शरद पवारांचं लोकशाहीवर विश्वास असणं किंवा लोकशाही ही त्यांच्या मेंदूमध्ये ठसलेली असणं. एखाद्या पक्षाची हवा आहे का नाही किंवा लोकांचा कल कसा आहे किंवा लोक सध्या आपल्या विरोधात आहेत, दुसऱ्या आपला विरोधी पक्ष जो आहे त्याच्या बाजूनी त्यांचा कल आहे, हे ओळखून त्याप्रमाणे वागणं किंवा त्याप्रमाणे फाईन ट्युनिंग आपलं जे असतं ते करणं, हे शरद पवारांनी इतकं चांगलं मला वाटतं दुसरा कोणी नेता महाराष्ट्रातच नाही तर देशातसुद्धा कदाचित बघायला लागेल की करू शकतो का. आज शरद पवारांना हे जाणवतं आहे की महाराष्ट्रामध्ये 2014च्या निवडणुकीत मोठी भाजपची लाट होती, मोदींची लाट होती. वातावरण हे आपल्या विरोधात आहे. ते कुठल्या कारणांसाठी आहे, कशामुळे आहे, याबद्दल ते सतत त्यांच्या कार्यकर्त्यांबरोबर आणि त्यांच्या पक्षातल्या नेत्यांबरोबर चिंतन करत असतात. आपलं कुठे चुकलं आहे, काय आपण करायला पाहिजे याबद्दल सतत बोलत असतात. मोठी मोठी होर्डिंग्ज वाढदिवसाची तुमची लावू नका, स्वतःची लोकांमध्ये मिसळा, त्यांचे काय समस्या आहेत त्या जाणून घ्या, महागड्या गाड्यांमधनं ग्रामीण भागात फिरू नका वगैरे अशा पद्धतीच्या इन्स्ट्रक्शन्स ते त्यांच्या कार्यकर्त्यांना आणि नेत्यांना देत असतात असं आपल्याला ऐकू येतं हल्ली. तर त्यांचं सतत हे चिंतन सुरू असतं की आपल्या विरोधात जनतेमध्ये लाट सध्या जी आहे, राष्ट्रवादी काँग्रेसच्या विरोधामध्ये आहे महाराष्ट्रातली, ती कशामुळे आहे. तर हे इंडिकेशन असं आहे की ती लोकशाहीमध्ये रुजलेली आहे त्यांच्या अंगामध्ये. आणि ज्या एखाद्या आपल्या कार्यकर्त्याच्या मागे जास्त माणसं आहेत किंवा तो निवडून येऊ शकतो असं त्यांना वाटतं, त्याला ते महत्त्व देतात. आणि जो काम करत नाही आहे, फारसं त्याला बॅकिंग नाही आहे, असा एखादा जर कार्यकर्ता असेल की तो फारसा काम करत नाही पण मोठ्या घराण्यातला आहे, राजघराण्यातला वगैरे आहे, असं असेल तरी ते त्याला डावलतात. ही त्यांची एक लोकशाहीची त्यांची खासियत आहे. दुसरा भाग समीरण एक पॉझिटिव्ह त्यांच्याबद्दलचा जो मानला जातो तो पुरोगामी त्यांचे विचार. म्हणजे आंबेडकर विद्यापीठ, मराठवाडा विद्यापीठाचं जे नामांतर आहे त्याच्यामध्ये त्यांनी घेतलेला पुढाकार असेल किंवा महिलांसाठी आरक्षण महापालिकांमध्ये आणण्यामध्ये त्यांनी जो लीड घेतला, तर त्यांचा 1999मधल्या त्यांच्या त्या शिवाजी पार्कच्या भाषणाला मी उपस्थित होतो जिथे राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना झाली. त्याच्यामध्ये ते दलित, आदिवासी, महिला आणि मागासवर्गीय आणि अल्पसंख्याक यांना कसं बरोबर घेतलं पाहिजे सतत आणि त्यांच्यावर कसा अन्याय पूर्वीच्या काळात झालेला आहे आणि तो पुढे होता कामा नये, अशा पद्धतीची त्यांची सतत एक विचारधारा राहिलेली आहे. आणि ती मला वाटतं मनापासून आहे. ती काही अशी पुट ऑन नाही आहे किंवा ती अशी काहीतरी कृत्रिम अशी नाही आहे, ती नैसर्गिक आहे अतिशय. तर ह्या त्यांच्या काही चांगल्या किंवा रॅडिकल अशा विचारांच्या गोष्टी आहेत. पण एक थोडासा निगेटिव्ह तुम्ही म्हटलं म्हणून मी एक भाग इथे मेन्शन करू इच्छितो. खरं तर 75व्या त्यांच्या वाढदिवसाच्या दिवशी आपण काही निगेटिव्हिटीमध्ये जाण्याचं कारण नाही.
रोहित मी थोडंसं आपण रोहित थोडंसं मी अशा करता थांबवतो की निगेटिव्ह गोष्टींबद्दल बोलायचं नाही असं काही या कार्यक्रमाचा उद्देश नाही. याचं कारण असं की आपण एखाद्या नेत्याच्या मोठेपणाचं जेव्हा मूल्यमापन करत असतो, नाही मी तुमच्याकडे परत येतो, पण आधी जरा आपल्या इतर सुद्धा पाहुण्यांकडे आपण जाऊ आणि त्याच्यानंतर निगेटिव्ह मुद्द्यांवर जेव्हा आपण जाऊ तेव्हा मी तुमच्याकडे परत येतो. पहिल्यांदा मी येतो डॉक्टर कुमार सप्तर्षी यांच्याकडे. डॉक्टर कुमार सप्तर्षी, तुम्ही अनेक वर्ष शरद पवारांना जवळून बघता आहात, किंबहुना तुमच्या पुलोद सरकारच्या आधीपासून सुद्धा ते जेव्हा युवक काँग्रेसचे आधी पुण्याचे प्रमुख झाले, नंतर महाराष्ट्राचे प्रमुख झाले, म्हणजे हा 60 ते 67 पर्यंतचा काळ होता. 67 मध्ये पहिल्यांदा शरद पवार हे बारामतीमधून आमदार म्हणून निवडून गेले. तर या काळातले शरद पवार आणि नंतर बदलत गेलेले शरद पवार हे तुम्हाला कसे दिसतात? असं आहे की शरद पवारांना मी गेली 56 वर्ष ओळखतो. आम्ही पुण्यामध्ये 59 साली शिकायला आलो. आम्ही सगळे समकालीन समवयीन असे 1961 सालचे हे आहोत ग्रॅज्युएट. ते BMCCमध्ये होते, मी सप कॉलेजमध्ये सायन्सला होतो, ते कॉमर्सला होते. तर आम्ही सगळे सायकलवर फिरणारे, म्हणजे सायकलवर फिरणारे म्हणजे गरिबी श्रीमंतीचा भाग नाही. त्या काळात बाजारामध्ये स्कूटर आलंच नव्हतं, म्हणून सगळी एक सक्तीची समता होती सगळ्या विद्यार्थ्यांमध्ये. आणि खूप डायलॉग असायचा. ते त्यांच्याकडे इलेक्शन लढवायचे, मी SP कॉलेजमध्ये इलेक्शन लढवायचे. आता प्रश्न असा आहे की मी त्यांच्यामध्ये म्हणजे ते ज्या पिढीचे प्रॉडक्ट आहेत हे लक्षात घेऊयात आपण. कुठली पिढी आमची? स्वातंत्र्याच्या आधी जन्माला आलेली, ब्रिटिशांच्या काळात, आणि 6व्या वर्षी मेंदू तयार होतो, सगळं समजायला लागतं, कळायला लागलं त्या क्षणी आम्हाला स्वातंत्र्याचे पेढे खायला मिळाले. आता त्यामुळे स्वातंत्र्य लढा आम्हाला फार दूर नाही वाटत. त्यातले स्वातंत्र्य सैनिक, देशभक्त लोक भेटायचे, आणि देभ अशी पदवी लावणं, देशभक्त, हे त्यावर फार भूषणाभाव होतं. तर ते आम्ही पाहिलंय सर्व आणि स्वातंत्र्याच्या गाथा ऐकलेल्या आहेत. मला तुम्हाला एक स्पेसिफिक विचारायचं आहे कुमारजी, मला तुम्हाला एक स्पेसिफिक असं विचारायचं आहे की शरद पवारांच्या अनेक मुलाखती मी मागच्या एक 20-25 वर्षात मी घेतल्या, त्यांच्याबरोबर कव्हरेजेस पण केली. पण शरद पवारांना त्यावेळेला कुठेतरी एक स्वतःमधला दूरगामी नेता घडवण्याकरता विद्यार्थ्यांच्या चळवळी बांधणं, विद्यार्थ्यांचे ग्रुप बांधणं, याच्याकरता एक जे पाठबळ यशवंतरावांकडनं मिळालं, त्यात त्यांच्यातल्या नेत्यातल्या घडणीला सुरुवात झाली असं वाटतं तुम्हाला? ते तर नक्कीच आहे, पण मी एक वैशिष्ट्य सांगतो. 1956 ते 1960 हा काळ महाराष्ट्रातला संयुक्त महाराष्ट्र समितीच्या आंदोलनाचा होता. काँग्रेस विरोधी होता, आणि त्या काळामध्ये भाषावाद असल्याने जातीवाद तात्पुरता गायब झाला होता. तर त्या पिढीचे प्रतिनिधी आहेत, म्हणजे जातीवादाचा अंश नाही. कारण आमचा जो पिंड बनला त्या पिढीचा, आज जे 75चे, ती सगळी पिढी ही जातीवादाचा पासून दूर आहे. नंबर 1. नंबर 2, त्यांची आई शेका पक्षाची होती, म्हणजे काँग्रेस विरोध घरातूनच होता, अँटी काँग्रेसिझम. पण यांनी 60 साली महाराष्ट्र तयार झाल्यानंतर जो बदल केला तो यशवंतरावांशी नातं जोडलं. यशवंतरावांनी शरद पवारांना तिकीट देताना सांगितलं की तुला एकट्याला तिकीट देणार नाही, तुझं घर मला पाहिजे, आणि मग त्यांचं घर बदललं आणि काँग्रेसचं झालं. पण एक कुठेतरी काँग्रेसच्या विरोधाचा एक ग्रेन त्यांच्यामध्ये आहे, ज्यामुळे ते सोनिया गांधीशी मांडले, वेगळे झाले, हे आहेत. किंवा पुलंमध्ये ते सर्वांशी जुळून कसे घेऊ शकले वेगवेगळ्या पक्षांशी, तर ते घरातला वारसा होता. तर ह्या सगळ्या वारसामध्ये यशवंतराव चव्हाणांनी जी 3 मुलं पकडली होती आपल्या डेव्हलप करायला, एक चंद्रहार पाटील वडूचे, एक ते निंबाळचे नाही फलटणचे, आणि शरद पवार, तेव्हा त्यांच्या लक्षात आले की ह्या मुलामध्ये कुशल संघटन करण्याचं कौशल्य आहे, कुशल संघटक आहे, आणि म्हणून त्यांनी त्यांना युवक काँग्रेस वगैरे असं बराबर पाहिलं. बरोबर. मी कुमारजी परत एकदा तुमच्याकडे येतो. कुमारजी परत एकदा तुमच्याकडे मी येतो. मला परत एकदा यायचं आहे पद्मभूषण देशपांडेंकडे. पद्मभूषण, आपण अनेक वर्ष पवार साहेबांना बघतो आहोत, आपण विधिमंडळ कव्हर केलेलं आहे, मंत्रालय कव्हर केलेलं आहे. सगळ्या आपल्या जनरेशनच्या मुलांनी एक 85च्या 90च्या आसपास आपण टेप बघायला जायचो की ज्यावेळेला पहिल्यांदा शरद पवार मुख्यमंत्री होऊन गेले होते आणि दुसऱ्यांदा झालेले होते. या काळानंतर आपण त्यांना मंत्रालयात काम करताना बघितलं. पण तुम्हाला काय वाटतं, एक ॲडमिनिस्ट्रेशनवरची कमांड असणं, आणि पवारसाहेबांचं स्वतःचं एक आवडतं वाक्य जे आहे की ते कायम बोलतात की विश्वास द्यावा लागतो आणि विश्वास घ्यावा लागतो,
तसं पवार साहेबांच्या काळातल्या सर्व ॲडमिनिस्ट्रेटर्सना, IAS ऑफिसर्सना, IPS ऑफिसर्सना कायम त्यांच्याबद्दल एक विश्वास वाटायचा की एक निर्णय जर घेतला तर पवारसाहेब कधी त्या निर्णयापासून ढळले नाहीत किंवा कुठल्याही ॲडमिनिस्ट्रेटरला त्यांनी उघडं पाडलं नाही, तोंडगशी पाडलं नाही. काय म्हणाल तुम्ही? हे दोन गोष्टी होत्या की प्रशासकांबरोबर जर आपल्याला काम करायचं असेल तर प्रशासकां एवढीच आपल्याला त्या विषयाची जाण असावी लागते. म्हणजे मग विश्वास देणं आणि घेणं जसं असतं तसं या प्रकारचं जे एक नातं तयार व्हावं लागतं प्रशासकाबरोबर, की प्रशासकालाही हे एक विश्वास असावा लागतो की समोरच्या माणसाला या विषयातलं कळतं आहे आणि त्याने सुद्धा या विषयाचा आवाका त्याच्यापर्यंत पोहोचलेला आहे. तो आवाका, तो जो विषय आहे तो पवारसाहेबांच्या बरोबर व्यवस्थित पोहोचलेला असायचा आणि त्यासाठी ते प्रचंड कष्ट करतात, ते प्रचंड अभ्यास करतात आणि अशा गोष्टी आपल्याला त्यांच्या अगदी विरोधकांकडून सुद्धा ऐकायला मिळालेल्या आहेत. म्हणजे आजही दिल्लीमध्ये असं म्हटलं जायचं गेल्या UPA सरकारमध्ये सुद्धा, अगदी काँग्रेसमधून सुद्धा, की दिल्लीतला सध्याचा सर्वाधिक कष्ट करणारा कोण नेता असेल तर तो शरद पवार आहे आणि हे सर्वमान्य आहे. तर त्यामुळे या पद्धतीने आपल्याबरोबर एखाद्या विषयाला समजून घेण्यासाठी, एखाद्या विषय सोडवण्यासाठी असा एखादा जो लोकप्रतिनिधी आहे तो आपल्याबरोबर ती आपली भूमिका समजावून घेतोय हे सुद्धा महत्त्वाचं असतं त्याच्यामध्ये. तर अनेकदा काय होतं की एका बाजूला लोकप्रतिनिधी आणि एका बाजूला प्रशासक अशा प्रकारचं एक द्वंद्व तयार होतं. तसं न करता एखाद्या प्रशासकाची एखाद्या प्रश्नाबद्दलची जर भूमिका असेल तर ती भूमिका नेमकी कशातून निर्माण झालेली आहे, त्याची मानसिकता काय आहे हे समजावून घेऊन त्याच्याबरोबर जुळून घेणं. जसं आता डॉक्टर सप्तर्षींनी सांगितलं की कुशल संघटकामध्ये जो एक माणसं हाताळण्याची एक हातोटी आलेली असते चांगली, ती त्यांच्यामध्ये असल्यामुळे मला असं वाटतं प्रशासकांचं आणि त्यांचं अतिशय चांगलं अशा पद्धतीचं नातं तयार झालं. दुसरं एक कारण आहे त्याच्यामध्ये की शरद पवारांच्या संपूर्ण आयुष्यातलं जर आपण बघितलं की ते जे साधारणतः 49 वर्ष कोणत्या ना कोणत्या सभागृहाचे सदस्य आहेत, त्यांची भाषणं आपण काढून बघितली तर अतिशय नेहमी सकारात्मक अशा पद्धतीची त्यांची भाषणं आहेत. बरोबर आहे. पद्मभूषण मी परत तुमच्याकडे येतो. मला निलेश खरेंकडे जायचं आणि त्याच्यानंतर एक छोटी विश्रांती घ्यायची आहे. निलेश, आपण माध्यमांमध्ये कामं केली आहेत, पद्मभूषण तू काय किंवा मी काय किंवा रोहित सुद्धा, पण मला विशेषतः तुला हा प्रश्न विचारायचा आहे कारण माध्यमांबरोबर शरद पवारांचं रिलेशन हे संपादकीय पातळीवर नेहमी छान राहिलं, पण रिपोर्टिंगच्या पातळीवर एक लव्ह हेट रिलेशनशिप राहिली. ह्याच्याकडे तू कसं बघतोस? अनेक वेळा मतभेद झाले, कव्हरेज किंवा त्या बातमीचा अँगल किंवा त्या बातमीचा स्लँट काय द्यावा याच्यावर मतभेद झाले, पण पवारसाहेबांनी तसा आकस काही नंतर कुठे बाळगल्याचं दिसत नाही. तुलाही मला वाटतं याचे 2-3दा अनुभव आलेले. अगदी खूप जवळून अनुभव आलेत. ते म्हणजे पवार राष्ट्रवादी काँग्रेसच्याच कार्यालयामध्ये एक पत्रकार परिषद घेत होते आणि छगन भुजबळ, ढोबळे यांच्यावर अत्यंत टोकाचे आरोप गेल्या सरकारमध्ये होत होते आणि आरोप हे तुमच्याच नेत्यांवर का होतात अशा स्वरूपाचा प्रश्न मी सातत्यानं शरद पवारांना विचारण्याचा प्रयत्न करत होतो. पवारांना त्या पत्रकार परिषदेमध्ये आरोपांचा प्रश्न नको होता तरी तो मी सातत्यानं विचारत होतो. त्यानंतर त्यांनी तुमचा वेगळा विचार करावा लागेल, मला तुमच्याशी बोलायचं नाही इथपर्यंतचे उद्गार काढले आणि पत्रकार परिषद चांगलीच तणावली. पण असं असतानाही पवारांनी काही मला तिथून जा असं सांगितलं नाही. दुसऱ्या दिवशी मी ज्या वृत्तवाहिनीमध्ये काम करत होतो त्या वृत्तवाहिनीसाठी शरद पवार हे मुलाखत देणार होते. मी तिथे उपस्थित होतो आणि त्यांच्याच एका माणसाने सांगितलं, नाही तुमच्याशी काल वाजलंय, तुम्हाला मुलाखत काही मिळणार नाही. यावर मी थोडासा आग्रह धरला तर दुसऱ्या एकानं जाऊन पवारांना विचारलं की निलेश खरे ज्यांना काल तुम्ही थोडंसं वैतागून बोलला होता ते आलेले आहेत, त्यांना तुम्ही मुलाखत देणार का? तर पवारांनी सांगितलं निश्चितपणे त्यांना बसवा, मी बोलीन त्यांच्याशी. त्यानंतर मुलाखत सुरू झाली त्यावेळेला मी त्यांना उल्लेख केला की काल तुम्ही थोडंसं रागावलात. ते म्हटले नाही, तुम्ही माझ्याबद्दल जो उल्लेख गेल्या काळात केला होता तो माझ्या लक्षात होता आणि म्हणून मी तुमच्यावर रागावलेलो होतो, तुमच्या प्रश्नासाठी रागावलेलो नव्हतो. तोच प्रश्न मी पुन्हा मुलाखतीतून विचारला. पवारांनी त्याची अत्यंत विस्तृत आणि दुलखुलास अशी उत्तरं दिली. मात्र कालच घडलेल्या गोष्टीचा दुसऱ्या दिवशी कोणत्याही स्वरूपाचा असा तणाव जो आहे तो दोघांच्याही संवादामध्ये कुठेही आढळला नाही. बरोबर. त्यामुळे जाणवतं की पवार असा आकस बाळगणाऱ्या नेत्यांपैकी कोणी नेता नाही. बरोबर आहे. आणि हे राजकारणात फार दुर्मिळ असतं की एखाद्या समोरनं माध्यमांकडून टोकाचे आरोप होत असतात, त्याला उत्तरं द्यायची असतात किंवा नसतात हा भाग वेगळा, किंवा काय उत्तरं दिली जातात हा भाग वेगळा, पण त्याच्यानंतर पुन्हा संपर्क आल्यानंतर जणू काही घडलंच नाही अशा पद्धतीने त्या माणसांना आपलंसं करणं, याला फार संयमी आणि अतिशय प्रगल्भ नेतृत्व लागतं असं मला वाटतं. यानंतर आपण अनेक मुद्द्यांवर चर्चा करणार आहोत जे शरद पवारांचे प्लस आणि मायनसेस असतील. म्हणजे शरद पवार काही अधिक आणि काही उणं असं आपण या कार्यक्रमाचं नाव ठेवलेलं आहे. ते नक्की उणं काय आहे, शरद पवारांच्या मनातलं शल्य काय आहे, आपल्या सगळ्या सामान्य माणसांच्या दृष्टीने शरद पवार कुठे फेल गेले, पण ते खरंच फेल गेले का हे जय महाराष्ट्राच्या त्यांच्या मुलाखतीमुळे त्यांनी काय दिलेल्या उत्तरांमधून आम्हाला कळालं, निलेशला मला कळालं, तेही आपण बोलणार आहोत.